आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. या संध्याकाळच्या वेळेला आपण देवाची आराधना करत असता. काही वेळ आपण त्या परमेश्वराच्या आराधनेमध्ये जाणार आहे. काही वेळ आम्ही त्याची स्तुती करणार आहे. तर या आपण स्तुती आराधनेमध्ये जाण्या अगोदर काही वेळ आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. हालेलुया. आमच्या धन्यवादित स्वर्गीय परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझे आभार मानतो बाप्पा. सुंदर संधी प्रभू तू आज आम्हाला दिलीस, जेणेकरून प्रभू आम्ही येशू तुझ्या नावाने एकत्र येऊन तुझी आराधना आणि तुझी उपासना करू. हो प्रभू राजा, आम्ही आराधनासाठी एकत्र आलेला असता प्रभू राजा, आज आमच्या मध्ये प्रभू तुझं सामर्थ्य प्रभू तू आम्हाला दे, तुझी उपस्थिती प्रभू आज आम्हाला दे. कारण प्रभू आज आम्हाला आम्ही तुझ्या उपस्थितीशिवाय काहीच नाही. पवित्र आत्मा तू ये, मोठ्या सामर्थ्याने ये आणि आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या हातामध्ये दे. आणि प्रभू आजची उपासना तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे आशीर्वादित कर. ही छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो म्हणून बाप्पा. यावेळेस आपण आराधनेमध्ये जाऊया. आपण नेत्र बंद करू आणि प्रभूच्या त्या सानिध्यामध्ये आपण जाऊया. परमेश्वराची उपस्थितीची आपण जाणून घेऊया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद ईशू, धन्यवाद ईशू. थँक यू जीसस. धन्यवाद ईशू. हालेलुया, 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 हालेलुया. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना हेत नाही. तुझ्या विना हे माझा प्रभू आराधना होत नाही. तुझ्या विना हे माझा प्रभू आराधना होत नाही. धन्यवाद ईशू, तो आमचा धन्यवादी परमेश्वर आहेस. हो प्रभूजी, खरोखर बाबा, ज्या ठिकाणी प्रभू येशू तुझ्या नावाने दोघे किंवा तिघे एकत्र राहतात त्या ठिकाणी तू आहेस. आणि प्रभू आज आमचा विश्वास आहे की प्रभू आज तू आमच्यामध्ये आहेस. हो प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार आणि तुझे उपकार करतो. तू केलेले महान कृत्य परमेश्वरा त्याचं आम्ही वर्णन करतो प्रभू. हो प्रभू राजा, होणारी संपूर्ण आराधना प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये येत आहे. तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रभू आम्हाला तू चाल. सर्व गौरव आदर महिमा प्रभू आम्ही तुला देऊन प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो म्हणून तुझा बाप्पा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. यावेळेस आपण काही वेळ आपण
स्तुती आराधनेमध्ये पुन्हा एक बार जाणार आहे, तर आपण जात असताना पूर्ण आनंदाने जाऊया आपण. कारण बायबलमध्ये देवाचं वचन लिहिलेलं आहे. याकोबाचं पत्र पहिल्या अध्यायामध्ये 2ऱ्या वचनामध्ये प्रभू म्हणत आहे की सर्व प्रसंगी तुम्ही आनंदाने आनंदच करा. आणि यावेळेस आपण आनंदाने त्याच्या सन्मुखास येत असताना, आपण त्याची स्तुती करत असताना आपण गीत गाऊया. आम्ही आभारी हो, आभारी, आम्ही आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला. आभारी 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 आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला. आभारी 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 आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला. खायला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिली. खायला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिली. आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी हो, आभारी मानतो येशूला. आभारी 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 आम्ही आभारी हो, आभारी मानतो
झेंडा रविला ख्रिस्ताचा ओ गजर येशू नामाचा झेंडा रविला ख्रिस्ताचा रविला ख्रिस्ताचा रविला दाताचा रविला ख्रिस्ताचा रविला दाताचा गजर येशू नामाचा झेंडा रविला ख्रिस्ताचा 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 हालेलुया हालेलुया हो प्रभूजी आम्ही तुझी आराधना करतो हो प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो हो प्रभू आम्ही तुझी स्तुती करीतो हालेलुया प्रभू खरोखर तुझ्या वचनामध्ये प्रभू तू म्हटलेला आहेस देशाच्या ग्रंथामध्ये जरी मी तुला क्षणभर सोडलं तर मोठ्या करुणेने मी तुला जवळ करणार आहे हो प्रभुराज हालेलुया हालेलुया तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे दिवसा सुटणारा काळोखात फिरणारी बरी दिवसा सुटणारा काळोखात फिरणारी बरी याची बाधा तुला होणार नाही याचे वचन सत्य झालं आहे याची बाधा तुला होणार नाही याचे वचन सत्य झालं आहे तुझी दया सनातन आहे
करू शकत नाही परमेश्वरा. हो प्रभू राजा, कारण प्रभू तू आज आम्हा प्रत्येकासाठी परमेश्वरा या कालवरती क्रूसावरती प्रभू तू आपला प्राण अर्पण केला आहेस आणि प्रभू त्या प्राणाचं तू बलिदान दिलेलं आहेस प्रभू. त्या बलिदानाची आम्ही आठवण करत आहे प्रभू राजा. हो प्रभू राजा, त्या क्रूसावरच्या मरणाचा आम्ही आठवण करत आहे प्रभू राजा. हो प्रभू राजा, हो प्रभू राजा, तुझे उपकार आमच्यावरती फार आहेत. हो प्रभू राजा, म्हणून प्रभू दावीद म्हणत आहे एका ठिकाणी, जर मी तुझ्यासाठी तेलाच्या नद्या वाहिल्या तर त्या तुझ्यासाठी कमी आहेत. हो प्रभूजी, उपकार तुझे कसे विसरू मी, उपकार तुझे कसे विसरू मी, उपकार तुझे कसे विसरू मी, उपकार तुझे कसे विसरू मी. येशू माझ्या जीवनाचा उंचगड तारणारा, येशू माझ्या जीवनाचा उंचगड तारणारा. मृत्यूच्या बंधनातुनी सोडविले प्रभू रे मला, वाचले करू बनूनी मला, बोलाविले प्रभू रे मला. मृत्यूच्या बंधनातुनी सोडविले प्रभू रे मला, वाचले करू बनूनी मला, बोलविले प्रभू रे मला. उपकार तुझे कसे विसरू मी, उपकार तुझे कसे विसरू मी. येशू माझ्या जीवनाचा उंचगड तारणारा, येशू माझ्या जीवनाचा उंचगड तारणारा. हो प्रभू येशू, तू आमचा उंचगड आहेस. प्रभू येशू, तू आमचा शरणस्थान आहेस. हो प्रभू, आम्ही तुझ्याशिवाय कुठे जाऊ शकत नाही. हो प्रभू राजा, आम्ही समुद्राच्या खाली जाऊ तर प्रभू त्या ठिकाणी तू आहेस. प्रभू, आम्ही आकाशाच्या उंच जाऊ तर प्रभू त्या ठिकाणी देखील तू आहेस. आम्ही वादळामध्ये जाऊ, आम्ही जंगलामध्ये जाऊ, आम्ही कुठेही जाऊ प्रभू येशू तू आहेस. आणि प्रभू, आम्हाला तुझ्याशिवाय, आम्हाला तुझ्यापासून प्रभू आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही. हो प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझे उपकार मानतो तू दिलेल्या या संधीबद्दल. हो प्रभू राजा, तुझ्या या महान करुणेबद्दल, तुझ्या महान या कृपेबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही परमेश्वरा तुला कोटी 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 धन्यवाद देतो. तुझ्या नावाचा गजर करतो प्रभू. हो प्रभू राजा, तुझ्या नावाचा जय घोष करतो प्रभू. हो प्रभू राजा, आम्ही प्रभू येशू, आम्ही तुझ्या नावाचा अभिमान बाळगतो प्रभू. हो प्रभू, तू किती चांगला आहेस, तुझी दया किती सनातन आहे, तुझी करुणा किती सदाची आहे. तुझे उपकार मानतो बाबा, तुझ्या महान सानिध्याबद्दल, तुझ्या महान सामर्थ्याबद्दल, तुझ्या महान कृपेबद्दल प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो, तुझा आभार मानतो. सर्व आदर, गौरव, महिमा आणि प्रशंसा प्रभू आणि केवळ प्रभू आम्ही तुला आणि तुलाच देऊ. प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र नावात करतो म्हणून तुझा बाबा. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद असो या सुंदर आराधनेबद्दल आणि तिच्या महान उपस्थितीबद्दल. यावेळेस आपण बसून घेऊया.
देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आम्ही तुझे आभार मानतो देवप्पा. ही सुंदरशी सकाळची वेळ आमच्या आयुष्याला जोडली, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देवप्पा. ही वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करतो देवप्पा. पवित्र देवा, तुझं पवित्र वचन आहे प्रभू, आमच्या मार्गांसाठी देवप्पा दिवा असं तुझं वचन आहे प्रभू. तू आम्हाला या दिवसांमध्ये चालवतोय, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो देवप्पा. हे देवप्पा, दया कर प्रभू. जे ऐकतात त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. माझ्याद्वारे तू त्यांच्या संगती बोल प्रभू. मी पापी आहे. माझ्या अपराधांची, माझ्या चुकांची दयेने कृपेने क्षमा कर प्रभू. दया कर राजा. माझा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी व्हावा. जे ऐकतात त्यांचा देखील उपयोग देवप्पा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी व्हावा, यासाठी तू प्रत्येकाला आम्हाला शक्ती सामर्थ्य प्रभू. ही वेळ तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. ही प्रार्थना यानं येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रेमात मागतो म्हणून तू आई. आमेन. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. यावेळेस आपण वचनाकडे जाऊया. त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपण कोरोना व्हायरस अशा परिस्थितीमध्ये राहत आहोत आणि या परिस्थितीमध्ये आपण एक शब्द सारखा आपल्या समोर आलेला आहे. तो शब्द म्हणजे संपर्क. हा जो संपर्क हा शब्द आहे, आपण पाहतो मोबाईलमध्ये देखील आपण कोणाला फोन लावला तरी सांगितलं जातं आपल्याला की आपण कुठं बाहेर जायचं नाही, गर्दीच्या ठिकाणी मिक्स व्हायचं नाही आणि आपण संपर्कापासून शक्यतो टाळलं पाहिजे स्वतःला. अशा गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. मला आज तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आज आपण सर्वजण कोणाच्या संपर्कात आहे? तुम्ही स्वतः कोणाच्या संपर्कात आहे? या गोष्टीचा विचार आज आपण केला पाहिजे. देवाचं वचन सांगतं की जो कोणी माझ्याकडे पाहतो तो कधी लज्जित आणि फज्जित होणार नाही. देवाचं वचन सांगतं की जो कोणी माझ्याकडे येतो त्याला सार्वकालिक जीवन आणि तारण हे मिळणार आहे. आपण वचन काढूया. लूकऋषी वर्तमान याचं 19वा अध्याय आणि 1 ते 10 वचन. लूकऋषी वर्तमान याचा 19वा अध्याय 1 ते 10 वचन. त्याने यरीहोस प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोण एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काहीच चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येता दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावायचे आहे. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आलेला आहे. वाचलेलं वचन देव आशीर्वादित करू. या ठिकाणी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आज आपण कोणाच्या संपर्कामध्ये आहोत. आज आपण पाहतो की कोरोना व्हायरसमुळं लोकांचे कामधंदे बंद पडले. लोकांना काय करू हे सुचत नाही, खायला नाही, प्यायला नाही, अशी परिस्थिती असताना देखील देवाने आपल्यावरती देवाची कृपा केली आहे. आपण देवाच्या संपर्कामध्ये असल्यामुळं देव आपल्याला योग्य गोष्टींमध्ये चालवतोय. ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहे अशा प्रत्येक गोष्टी देव कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला पुरवतो. आणि जे लोक देवाच्या संपर्कामध्ये नाही अशा प्रत्येक व्यक्तींना आपल्याला देवाच्या संपर्कात आणण्याचं आपलं काम आहे आणि ते काम वेळोवेळी आपण करतोच. हा जक्कई जो व्यक्ती आहे याच्याबद्दल आपण पाहूया की तो देवाच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काय घडलं. हा जो व्यक्ती आहे जक्कई, ज्यावेळेस येशू ख्रिस्त यरीहोत प्रवेश करत होता त्यावेळेस जक्कई हा व्यक्ती मुख्य जकातदार होता आणि तो श्रीमंत व्यक्ती होता. मुख्य जकातदार असताना तो श्रीमंत व्यक्ती आहे आणि ज्यावेळेस तो जकातीच्या नाक्यावरती उभा राहायचा, तो जकात हा रोमन लोकांकडून तो जकात गोळा करायचा आणि ज्यावेळेस तो जकात गोळा करायचा त्यावेळेस जकातीचे जे पैसे ठरवलेले असायचे त्याच्यापेक्षा जास्त पैसे तो लोकांकडून घ्यायचा. असं जीवन त्याचं होतं. आपण पाहतो की या दिवसांमध्ये आपण
चांगल्या संपर्कामध्ये असतो, वाईट संपर्कामध्ये असतो, पण आपल्या मनाला आपण प्रश्न केला पाहिजे की देवा मी कोणत्या संपर्कात असलं पाहिजे. यावेळी येशू ख्रिस्त त्या रस्त्याने चालला आहे आणि हे जक्कयाला समजलं. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये ही इच्छा झाली की मला येशू ख्रिस्ताला पाहायचं आहे. आणि ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये इच्छा झाली त्यावेळेस लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती. ज्या ठिकाणावरून येशू चालला होता तिथं लोकांची गर्दी होती. वचन सांगतं तो ठेंगणा होता, त्याच्यामुळं त्याला त्या गर्दीमध्ये घुसता आलं नाही. पण त्याच्या मनामध्ये दृढ निश्चय होता. त्याच्या मनामध्ये येशूला पाहण्याची उत्कंठ अशी इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार तो ज्यावेळेस त्या गर्दीमध्ये चालला त्यावेळेस त्याचं काही चालना. वचन सांगतं की तो उंबराच्या झाडावरती चढला. त्याला येशू ख्रिस्ताला आज पाहायचंच होतं आणि त्यामुळं तो उंबराच्या झाडावरती चढला. आपण पाहतो की ज्या संपर्कामध्ये आपण आहोत, कदाचित आपण वाईट संपर्कामध्ये असेल, कदाचित आपण चांगल्या संपर्कामध्ये असेल. जर आपण चांगल्या संपर्कामध्ये आहे तर नक्कीच देवबाब आपल्याला चांगलं आणि उत्तमातलं उत्तम देईल. पण जर आपण कदाचित वाईट संपर्कामध्ये असेल तर आज आपली इच्छा अशी असली पाहिजे की देवा मला त्या संपर्कामधून तू बाहेर काढ. ज्यावेळेस जक्कय त्या झाडावरती चढला की मला आज येशू ख्रिस्ताला पाहायचं आहे, त्याचा दृढ निश्चय होता की मला येशू ख्रिस्ताला पाहायचं आहे. तसंच जर आपली आज दृढ इच्छा असेल की ज्या चुकीच्या संपर्कामध्ये मी आहे त्या चुकीच्या संपर्कामधनं मला जर बाहेर निघायचं आहे तर तुमची इच्छा या जक्कयासारखी असली पाहिजे. जक्कयाची इच्छा तशीच होती की मला पाहायचं आहे. त्याच्यासाठी त्याने गर्दीचा विचार केला नाही, कोण त्याला बघल काय करेल या गोष्टीचा त्याने विचार केला नाही. तो त्या झाडावरती चढला. तसंच आपण आपल्याला कोण काय म्हणतं या गोष्टीचा विचार न करता आपण देवाकडे वळलं पाहिजे, देवाच्या संपर्कात आपण आलं पाहिजे. वचन सांगतं की तो झाडावरती चढला आणि ज्यावेळेस तो झाडावरती चढला त्यावेळेस येशू ख्रिस्त त्या झाडाच्या खाली आल्यानंतर येशू ख्रिस्ताने त्याला हाक मारली की जक्कया त्वरा करून खाली ये. येशू ख्रिस्त हा आपल्याला आपल्या नावाने ओळखतो. आज आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत ती परिस्थिती देखील येशू ख्रिस्ताला माहिती आहे. त्याच्यामुळं आपण त्या परिस्थितीला न घाबरता, आपण त्या सैतानाला न घाबरता देव आपल्याजवळ आहे. देव आपल्याला ओळखतो, आपल्याला नावाने ओळखतो. ज्याप्रमाणे जक्कयाला येशू ख्रिस्ताने आवाज दिला की जक्कया त्वरा करून खाली ये, त्याप्रमाणे येशू ख्रिस्त आपल्याला आवाज देतो की तू माझ्याकडे ये. आणि ज्या चुकीच्या किंवा वाईट संपर्कामध्ये तू असशील त्या संपर्कामध्ये देव आपल्या जवळ येऊन आपल्याला त्या संपर्कामधून बाहेर काढू शकतो आणि आपण देवाच्या संपर्कामध्ये येऊन त्या गोष्टीमधून बाहेर जाऊ शकतो. वचन सांगतं की ज्यावेळेस देवाने त्याला आवाज दिला, येशू ख्रिस्ताने त्याला आवाज दिला, त्यावेळेस जक्कयाला आनंद झाला. आज आपल्यासाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे की जर आपण चांगल्या संपर्कामध्ये आहोत तर देवाचं गौरव असो. पण जर आपण चुकीच्या संपर्कामध्ये असेल, काळजी चिंता करण्याची काही गरज नाही आहे. देव आपल्याला सांगतो की तू ज्या परिस्थितीमध्ये आहे, इम्मॅन्युअल परमेश्वर आपल्या संगतीत त्याही परिस्थितीमध्ये आहे. आपल्याला एकटा आपला देव सोडणार नाही. ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्याही परिस्थितीमध्ये देव आपल्याला हात देऊन त्या परिस्थितीपासून आपल्याला वर काढण्याची इच्छा देवाची आहे. पण आपण देवाकडे वळतो का या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आपण देवाच्या संपर्कात जातो का या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर त्याच्या घरी आला त्यावेळेस वचन सांगतं की त्याने आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. येशू ख्रिस्त आपल्या संगती आहे आणि आपण त्याचं स्वागत आनंदाने केलं पाहिजे. आणि वचन सांगतं हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की हा पापी मनुष्याच्या घरी उतरावयास गेला. आज परिस्थिती काय असेल आपल्या जीवनामध्ये त्या परिस्थितीमध्ये लोक काय बोलतात या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं नाही पाहिजे. कारण की का जक्कयाबद्दल पण लोक बोलत होते की तो पापी आहे, तो असा आहे, तो तसा आहे. पण देवाची इच्छा त्याच्या जीवनाबद्दल तशी नाही आहे. देवाने त्याला त्या नजरेने बघितलं नाही. देवाने त्याला एका मित्राच्या नजरेने त्याला बघितलं, एका जवळच्या माणसाच्या नजरेने त्याला बघितलं, एका चांगल्या व्यक्तीच्या नजरेने देवाने त्याला बघितलं. आणि ज्यावेळेस चांगल्या नजरेने त्याला बघितलं त्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्या संगती त्याच्या घरी गेला आणि येशू ख्रिस्त त्याच्या संगती राहिला. ज्यावेळेस तो येशू ख्रिस्त जक्कयाच्या संपर्कात आला, जक्कय येशू ख्रिस्ताच्या संपर्कामध्ये आला त्यावेळेस वचन सांगतं तेव्हा जक्कय उभा राहून येशूला म्हणाला, प्रभूजी पहा मी आपल्या अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते त्याला चौपट परत करतो. इथं वचन
जक्कयाचं जीवन कसं बदललं, येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये आला. ज्या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये आला त्याची परिस्थिती खूप अवघड होती. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये त्याच्या घरामध्ये आला त्याची परिस्थिती बदलली. येशू ख्रिस्त या इथं आपण पाहतो की येशू ख्रिस्त त्याच्या कानात जाऊन बोलला नाही की तुझी परिस्थिती बदलली आहे, तुला बदलायचं आहे असं म्हणून नाही. येशू ख्रिस्त जेव्हा आपल्याकडे येतो त्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. आपण जेव्हा त्याच्या संपर्कात जातो त्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की तो उठला आणि त्याने सांगितलं की मी कोणाचं काही घेतलं असेल तर ते मी त्याला परत देतो, आणि फक्त परत देत नाही तर चौपट त्यांना मी परत करतो असं जक्कया या ठिकाणी सांगतो. देवाचं वचन सांगतं की जे हरवलेले आणि जे भटकलेले अशा लोकांसाठी येशू ख्रिस्त या जीवनामध्ये या जगामध्ये आला की अशा लोकांनी त्याच्याकडे वळलं पाहिजे. जे पापी लोक आहे, आपण सर्वजण पापी होतो, पण ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताकडे वळलो त्यावेळेस आपण एका तारणाऱ्याकडे वळलो. या गोष्टीची आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे की जो तारणारा कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही गोष्टींमध्ये आपल्याला सोडणार नाही, अशा व्यक्तीच्या संपर्कामध्ये आज आपण आलो आहोत. येशू त्याच्या घरी आला त्यावेळेस त्याची परिस्थिती बदलली. आज आपण कोणत्या संपर्कामध्ये असेल या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. जर आपण चांगल्या संपर्कामध्ये आहे, पुन्हा एक वर मी सांगतो, जर आपण चांगल्या संपर्कामध्ये आहे तर त्या संपर्कामध्ये टिकून राहणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये देव येशू ख्रिस्त याला न सोडता आपण त्याच्याकडं गेलं पाहिजे. काही जरी असलं, किती आपल्या जीवनामध्ये मोठी परिस्थिती असली तरी वचन सांगतं की ज्या वेळेस जक्कई त्याच्याकडे गेला, जक्कईने त्याला येशू ख्रिस्ताला पाहिलं त्यावेळेस त्याचं अंतःकरण मन हे त्याच वेळेस बदलायला सुरुवात झाली. आज आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये आपण जर आपला संपर्क देवासक्ती जास्त असा घनिष्ठ केला तर आपण देखील सर्व परिस्थितीमध्ये सर्व प्रश्नांमध्ये आपण सुटू शकतो. आपण देवाकडं आपलं लक्ष दिलं पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक गाव होतं, त्या गावामध्ये बाळकसाहेब आणि एक न्हावी होता. हे दोघंजण मित्र होते. आणि ज्यावेळेस तो न्हावी कटिंग समून मला न्हावी हा ज्यावेळेस बाळकसाहेबांसंगती बोलायचा त्यावेळेस तो बाळकसाहेबांना म्हणायचा की जर देव आहे तर असे मोठ्या मोठ्या समस्या का आपल्या आयुष्यामध्ये आहे, देव का आपल्या प्रत्येकाला सुखी ठेवत नाही, का आपण दुःखी हो, का देव असला आपल्याला आनंदामध्ये ठेवू शकत नाही, देव जर आहे तर त्या गोष्टी का करत नाही, देव आहे तर महापूर काय, देव आहे तर मोठ्या आपत्ती काय, देव आहे तर महारोग काय, अशी गोष्ट हा न्हावी बाळकसाहेबांना बोलायचा. आणि बाळकसाहेब त्याचं ऐकायचे पण त्याला काही उत्तर देत नव्हते आणि ते निघून जायचे. एक दिवस असं झाला की त्यांच्या गावामध्ये एक भिकारी व्यक्ती होता. तो भिकारी व्यक्ती बाळकसाहेबांच्या दिसण्यामध्ये आला. तो भिकारी व्यक्ती त्याची परिस्थिती केस वाढलेले, दाढी वाढलेली अशी त्याची परिस्थिती होती. बाळकसाहेबांनी न्हाव्याला त्याच्याकडे आणलं आणि न्हाव्याला विचारलं की तू इथं आहे आणि तू इथं असताना हा असा कसं काय, हा जो भिकारी आहे याची दाढी वाढली आहे, केस वाढली आहे, अशी परिस्थिती काय आहे तू इथं असताना. त्यावेळेस न्हाव्याने त्याला असं उत्तर दिलं बाळकसाहेबांना की तो माझ्या संपर्कामध्ये आलाच नाही. आपण आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या संपर्कामध्ये आपण येतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये उत्तमातली उत्तम गोष्ट येशू ख्रिस्त करू इच्छितो, पण आपण त्याच्या संपर्कामध्ये गेलं पाहिजे. हा जो जक्कई आहे, हा जो व्यक्ती आहे, ज्यावेळेस तो जकात गोळा करायचा त्यावेळेस तो पापी होता. पण वचन सांगतं की ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये आला त्यावेळेस त्याची सर्व परिस्थिती बदलली. देवाने त्याला बदललं. आपण जर देवाकडे वळलो नाही तर बायबलमध्ये 2 उदाहरणं खूप मोठी आहे. जर आपण पाहिलं जुन्या करारामध्ये शौल हा जो व्यक्ती आहे, इस्रायलाचा पहिला राजा, हा देवाच्या संपर्कामध्ये पाहिजे तेवढा नव्हता. हा कमी संपर्कामध्ये असणारा व्यक्ती होता. तो ज्यावेळेस सुरुवातीला देवाने त्याला निवडलं त्यावेळेस तो देवाच्या संपर्कात होता, पण त्याच्यानंतर तो काही प्रकारे मागं सरकला. शेवटी त्याच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की त्याने आत्महत्या केली. त्याने स्वतःला तलवार मारून तो देवाच्या संपर्कातून बाजूला झाल्यामुळं
त्याचा अंत असा झाला. नव्या करारामध्ये जो येशू ख्रिस्ताचा शिष्य, जो 12 शिष्यांपैकी एक होता, असा जो शिष्य होता, तो देखील येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस त्याने धरून दिलं त्यावेळेस त्याची परिस्थिती अशी झाली, तो येशू ख्रिस्ताच्या संपर्कामध्ये असताना देखील त्याने जी गोष्ट केली त्याच्यासाठी त्याने देखील आत्महत्या केली. आज आपण जर चुकीच्या संपर्कामध्ये आहोत तर हे लक्षात घ्या की आपण कुठंतरी चुकतोय आणि आपण नाशाच्या मार्गावरती आहोत. जर आपण आज आपला संपर्क येशू ख्रिस्तासंगती केला तर नक्की जक्क्यासारखं देव आपलं तारण करेल, देव जक्क्यासारखं आपलं जीवन बदलल. त्यामुळं आपण सर्वजण योग्य संपर्कामध्ये असणं गरजेचं आहे. हा कोरोना व्हायरस आपल्याला सारखं सांगण्यात येतं की गर्दीत फिरू नका, गर्दीत जाऊ नका, पण आपण त्या गोष्टींचं पालन करत नाही. जे करतात त्याच्याबद्दल देवाला धन्यवाद, पण जे करत नाहीत त्यांनी देखील त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि आज देव आपल्या संपर्कात आहे का, ही सर्वात मोठी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे की देवा, मी तुझ्या संपर्कामध्ये आहे किंवा नाही. जर आहे तर नक्कीच तू मला योग्य मार्गावरती चालवणार आहेस, पण जर नसेल तर देवा, मला चुकीच्या संपर्कातून, चुकीच्या गोष्टींमधनं तू बाहेर काढ. देवाकडे प्रार्थना करा, देव नक्कीच कार्य करेल. आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा, आम्ही तुझे आभार मानतो देवप्पा सुंदरशा वेळेबद्दल. हे देवप्पा, जक्कई या व्यक्तीबद्दल आम्ही जे काय पाहिलं देवप्पा, तो चुकीच्या संपर्कामध्ये होता, तो जगामध्ये होता देवप्पा. तो जगामध्ये असताना लबाडी करायचा, वाईट गोष्टी करायचा प्रभू, पण ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये इच्छा झाली की त्याला तुला बघायचं आहे त्यावेळेस तो उंबराच्या झाडावरती चढला, त्याने ती कृती केली प्रभू. आणि त्याच्यानंतर तू त्याच्याबरोबर त्याच्या घरी, त्याच्या अंतःकरणात, त्याच्या हृदयात आला प्रभू आणि त्याला तू बदललं. त्याप्रमाणे प्रभू, जर आम्ही चुकीच्या गोष्टींमध्ये असेल, जर आम्ही वाईट गोष्टींमध्ये असेल, जर आम्ही चुकीच्या संपर्कामध्ये असेल तर दयेने कृपेने तू आम्हाला क्षमा कर आणि योग्य संपर्कामध्ये येण्यासाठी आम्हाला तू शक्ती सामर्थ्य पुरव प्रभू. हे देवप्पा, तुझं वचन सांगतं, मार्ग सत्य जीवन मीच आहे प्रभू. त्याच संपर्कामध्ये आम्ही असण्यासाठी आम्हाला तू शक्ती सामर्थ्य पुरव देवप्पा. दया कर प्रभू. हे देवप्पा, प्रत्येकाला तुझ्या संपर्कामध्ये आणण्यासाठी तू आम्हाला प्रत्येकाला शक्ती सामर्थ्य पुरव प्रभू. दया कर राजा. तुझे सेवक जे ऑनलाईन देवप्पा सेवा करतात त्या प्रत्येकाला तू अजून तुझ्या संपर्कामध्ये स्ट्रॉंग कर. आम्हाला देखील तुझ्या संपर्कामध्ये अजून 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 तू स्ट्रॉंग कर देवप्पा. ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. त्यांना देखील तुझ्या संपर्कामध्ये जास्तीत जास्त राहण्यासाठी तू मदत कर प्रभू. दया कर राजा. शाऊलासारखा त्यांचा नाश होऊ देऊ नको देवप्पा जे चुकीच्या संपर्कामध्ये प्रभू. दया कर प्रभू. याकोबासारखा देवप्पा तू त्यांचा देवप्पा नाश होऊ देऊ नको देवप्पा. दया कर प्रभू. सर्व गोष्टी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. ही प्रार्थना येणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.